तसे तर कोबीच्या भाजीचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाच्या घरी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. माझ्या घरी ज्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते ना, तो प्रकार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि फक्त एक अशी टिप देणार आहे, ज्यामुळं या साध्या-सुध्या भाजीची चव अगदी दुपटीने वाढेल. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर ही भाजी करण्यासाठी आधी आपल्याला कोबी चिरून घ्यावा लागेल. मी ते एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसतच असेल हा खूपच मोठा आहे. एवढ्या कोबीची भाजी खूप सारी होईल. त्यामुळं मी तुम्हाला आज अशी एक कोबी चिरण्याची पद्धत दाखवणार आहे, ज्यामुळं आपला उरलेला कोबी अजिबात वाया जाणार नाही, त्याला बुरशी वगैरे येणार नाही. तर काय करायचं, याच्यावरची जी 1-2 खराब पानं असतात ती काढून टाकायची आणि त्यानंतर मग एक एक करून याच्यावरची अशी पानं काढून घ्यायची आहेत आपल्याला. अशी फाटली गेली तरीही चालतं बरं का, काहीच अडचण नाही. आपल्याला ती सहजपणे चिरता येतात. जर तुमच्याकडचा कोबीचा गड्डा छोटा असेल, एका वेळेस भाजी करता येईल इतका असेल, तर तो आहे असा चिरून घेतला तरीही चालतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, आपण बाजारातून मोठा कोबीचा गड्डा आणतो आणि तो अर्धा चिरला आणि अर्धा तसाच ठेवला, तर मग दुसऱ्यांदा त्याची भाजी करेपर्यंत त्या अर्ध्या राहिलेल्या गड्ड्याला ना बुरशी येते. तो काळा पडतो आणि मग खावासा वाटत नाही. त्यामुळं अशा प्रकारे पानं काढून घ्यायची, म्हणजे उरलेला कोबी तसा शिल्लक राहतो. आणि जर समजा एखाद्या वेळेस आतून काही खराब झालेलं असेल, तरीही दिसतं आपल्याला अशी पानं काढून घेतल्यामुळं. तर इथे मी हवी तेवढी पानं काढून घेतलेली आहेत. आता स्वच्छ धुवून घेते आणि लगेचच आपल्याला ही चिरायलाही घ्यायची. तर काय करायचं, एकावर एक अशी पानं ठेवून घ्यायची आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी गोळा करून घ्यायची एका जागेला आणि त्यानंतर मग चाकूच्या सुरीच्या साह्याने हे आपण कट करून घ्यायचे. अगदी सहजपणे चिरता येतात. फक्त ना आता तुम्हाला दाखवलं तसं असं एका ठिकाणी जमा करून घ्यायची, म्हणजे ती सुटत नाही. बघा सहजपणे चिरली जात आहेत. अगदी बारीक बारीक चिरून घेऊयात. कोणाला असा लांब कोबी चिरलेला आवडतो, कोणाला बारीक आवडतो. मी बऱ्यापैकी बारीक चिरूनच घेते. आजही तसाच बारीक चिरून घेणार आहे. आधी उभा चिरून घेतला, त्यानंतर अशा प्रकारे ना आडवा चिरून त्याला अगदी बारीक बारीक असा करून घ्यायचे. आणि बारीक चिरलेल्या कोबीची भाजी ही खूप टेस्टी लागते. मी तुम्हाला मगाशी म्हणलंच होतं एक टिप पुढे सांगणार आहे, ती मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पुढे पाहत राहा. इथे बघा सगळा कोबी मी चिरून घेतलेला आहे. इथेच हा बाजूला सारून ठेवू आणि लगेचच एक कांदाही चिरून घेऊया. आता इथे कोबीच्या भाजीमध्ये कोण कांदा घालतं, कोण नाही घालत. तुम्हाला असेल घालायचा तर घालायचा, नसेल तरीही चालणार आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेणार आहे. जास्त काही घालायची गरज नाही, कारण यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहे खूप सारी. त्यामुळेच आपल्या भाजीला खरी टेस्ट येते. तर मी आधीच कांद्याची टरफल काढून तो धुवून घेतलेला होता. कांदाही छान असा बारीक बारीक चिरून घेते. इथे बघा तुम्हाला दाखवते आपला कोबी किती असा बारीक चिरला गेलेला आहे. लगेचच आपण याची फोडणीही करायला घेतोय. गॅसवरती कढई ठेवूया आणि गॅस सुरू करून कढई गरम झाली का मग त्याच्यात लगेच तेल घालूयात. साधारण एक पाऊण पळी म्हणजेच 1.5 ते 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं का मग त्याच्यात मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरेही घालायचे आहेत त्याच्यातच. हे दोन्हीही चांगलं तडतडू द्यायचं बरं का, मग तडका छान बसतो. आता आपण चिरलेला जो कांदा होता तो सगळा घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे, हलका ब्राऊन रंग येईपर्यंत. फुल गॅसवरतीच मी परतून घेते. एखाद्या मिनिटामध्ये आपला हा कांदाही परतून होईल. आणि ना सकाळच्या घाईत म्हणा किंवा संध्याकाळी गरमागरम भाकरीसोबत खायला म्हणा, मोजून 7 ते 8 मिनिटामध्ये ही कोबीची भाजी तयार होते. जास्त काही जिन्नस वापरावी लागत नाहीत, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. तर बघा कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये हे लसूण, आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट घातलेली आहे. एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा छोटा चमचा आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर मी मिक्सरला वाटून घेतलं. आणि हे सगळं आता छान असं परतून घेऊया. आलं लसणाचा सगळा कच्चेपणा गेला पाहिजे. त्यानंतर मग याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे.
एखाद्या मिनिटामध्ये हेही परतून झालेले. आता एक चमचा भरून हे लाल तिखट घालूया घरी बनवलेलं. अगदी थोडीशी हळदही घालायची आहे. माझ्या मैत्रिणीने तिच्या घरी बनवलेली हळद दिली ही. खूप छान रंग येतो याचा. हा मसालाही थोडा परतून घेऊया जेणेकरून याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. आणि मग आपण जो चिरून घेतलेला कोबी आहे ना, तो कोबी याच्यामध्ये घालायचे. मसाला परतताना मात्र गॅस कमीच करायचा, नाहीतर तो खाली लागू शकतो. बघा सगळा कोबी याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घेऊया जेणेकरून हा जो आपण मसाला परतलेला आहे तो या सगळ्या कोबीला लागला पाहिजे. आमच्याकडे ना कोबीची भाजी करताना त्याच्यामध्ये कांदा आलं वगैरे नाही घातलं जात. फक्त लसूण कोथिंबीरीची पेस्टच घातली जाते आणि तसाच कोबी केला जातो. मीही बऱ्याच वेळा तसा बनवते, कधी असा बनवते, अजून हिरव्या मिरचीतला बनवते, डाळ टाकून बनवते. बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. तुमच्याकडे कोबीच्या भाजीचा कोणता वेगळा प्रकार जर असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर ही परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला यावरती झाकण ठेवायचे. कोबी ना थोडासा असा अंगचाच त्याला खारटपणा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ घालताना थोडंसं जपून घालायचं. भाजी पटकन खारट होऊ शकते. गॅस मी इथे मंदच ठेवलेला आहे. आता यावरती झाकण ठेवूया. साधारण एक 4 ते 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया. बघा 4-5 मिनिटांनंतर आपली इथे ही कोबीची भाजी शिजलेली आहे आणि जास्त वेळ लागत नाही. आधी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही, नाहीतर ते कढईच्या तळाशी लागू शकतं, आपली भाजी करपू शकते. संपूर्णपणे ही भाजी शिजली गेली का मग शेवटी याच्यामध्ये साधारण एक 4 टेबलस्पून इतकं हे शेंगदाण्याचं कूट घालते मी. आता बऱ्याच ठिकाणी हे कूट वापरलं जात नाही, त्यांनी नाही घातलं तरीही चालेल, पण आमच्याकडे सुक्या भाज्यांमध्ये कूट वापरतात. तर हे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि परत याच्यावरती झाकण वगैरे ठेवून शिजवत बसायची गरज नाही. आपली ही भाजी शिजलेली आहे. कोथिंबीर घालायची सगळ्यात शेवटी भरपूर सारी, त्यामुळे ना चव छान लागते. आणि मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं एक टिप सांगणार आहे, तर पाणी घालायचं नाही. कोबीची सुक्की भाजी करताना कधीच पाणी वापरायचं नाही. त्याच्या चंगच्या पाण्यामध्ये ही भाजी शिजू द्यायची, म्हणजे आपल्या या कोबीच्या भाजीची चव खरंच दुपटीने वाढते. पाणी घातलं तर ती भाजी पांचट लागते. त्यामुळं आपली ही टिप वापरून तुम्हीही अशी भाजी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.